हॅलो गाईज, माझं नाव आहे आरोही आणि आता मला एक काम आठवलं. मी सगळं काम केलं आहे, पण मला आता एक काम आठवलं की जे मला मम्मीनी सांगितलेलं की माझ्या आत्याचं लग्न आहे, पण ते आत्ता नाही आहे, ते एप्रिलमध्ये लग्न आहे आणि आत्ता या संडेला तिचा साखरपुडा आहे. तर मी नऊवारी घालणार आहे आणि त्याच्यावरचे ऑर्नामेंट्स मम्मीने मला काढून ठेवायला सांगितले, कारण की मी खूप विसरते म्हणून मी विसरायला नको म्हणून. आणि ते मी काढलेले नाही आहेत. तर आता आपण एकसाथ काढूया ऑर्नामेंट्स, सगळं काढू. साडी काढली आहे, ब्लाऊज चेक केला आहे. तरीच तुम्हाला साडी नाही दाखवू शकत कारण की ती मी सूटकेसमध्ये ठेवली आहे, बिकॉज त्याला काही जानहानी नाही व्हायला, वडण टाकून म्हणून मी ती सूटकेसमध्ये ठेवली आहे. सो सॉरी, पण मी तुम्हाला डिटेल्स देईल नंतर जेव्हा आपण मी ती सूटकेस बाहेर काढेल दुसऱ्या कपड्यांसाठी, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. Now let's move on to actually. तर मी आली आहे माझी ज्वेलरी घ्यायला. हा ना, पूर्ण ड्रॉ आहे, त्यामध्ये ज्वेलरी ऑर्नामेंट्स सगळे आहेत, लाईक A to Z ऑर्नामेंट्स. सो हा एक झुमकेचा पाहिजे मला. आय वॉन्ट टू सी दॅट झुमके ऑल्सो. आणि हे खूप भारी आहे गळ्यातल्याचं, पण गळ्यातले जे आईने आणले ते आहेत, हां ते आहेत, दुसरेवाले पण आहे ते. लेट्स सी आता जे भेटतं ते बघूया, कारण की हे खूप मेस झालं इथे. एक तर हा माझा बॉक्स तुटला, पण जीव दिला त्याने जीव दिला, सॉरी. तिथे अजून पण काही काही आहेत. माझा कडा बेसिकली मी तर डिसाईड केलं की किती पण काही होऊ दे, मी किती पण मागण्या घालू दे, मी हा माझा कडा ठेवणार. कारण की मी एकदा काढल्यावर ना तो मला कधी भेटत नाही, म्हणून मी माझ्या हावाला जुनावाला कडा तो माझा सेफर साईड इथे ठेवला आहे. तर येथे अजून काय नाही आहे, नथ आहे याच्यात आहे ती. सो नोज पिन्स आहेत माझ्याकडे. हे मी 10 रुपीजला घेतली आहे ट्रेनमधनं. मी नथ 20 रुपीजला, तर मला नथ भेटत नाही आहे. माझा राईट हँड फुल जड झाला आहे. तिकडे बसू शकतो, पण तिकडे ते मी अनबॉक्सिंग व्हिडिओ केला, तिकडे पसारा आहे सगळा, म्हणून आपण इकडे करूया. दिस इज अँगल इज ओके ऑर नॉट? आय थिंक इट्स ओके, नॉट ही असं नाही कळत. हां, तर ती साडी मजेंडा लाईक पिंक आणि पॅरेट ग्रीन मिक्सचर आहे, आणि त्याच्यावर गोल्डन कलरचे छाप प्रिंट्स पॅटर्न्स आहेत छोटे छोटे. तर त्याची मी नऊवारी घालणार आहे. त्या अकॉर्डिंग मला ज्वेलरी काढायची आहे. मम्मी बोलली एक एक ज्वेलरी काढायची, पण मी सगळ्या काढून ठेवणार आहे. तर ना ते सगळं गुंतलं नाही निघालं थँकगॉड. काय ना माझ्याकडे ख्रिश्चनचं आहे, पण मला माहितीच ना, ते घातलं पण नाही, मी पहिल्यांदा बघते आहे. तर आईंनी ना हा मला आणलेला एक हार. आई बेस्ट हार आणतात. जेव्हा पण ते ठाण्याला जातात ना, तेव्हा ते मार्केटमधनं माझ्यासाठी आणतात, आणि ते एवढे गॉर्जियस असतात ना, म्हणजे आहेत. हे पण हावाला पण आईने आणलं आहे, आणि हे एवढे हेवी पण नसतात, हे तुटत पण नाही लवकर. हा एक आहे, पण हा त्याच्यावर जाईल की नाही, हा जाऊ शकतो, पण हे जर लाईट असतात तर हे डिपेंड ऑन मम्मी आहे, हे मम्मी मला देणार की ना. हा एक जाणार, हा तर डेफिनेटली जाणार. हा पण आईनीच आणला आहे मला ठाण्यामधनं. सिया केवढं क्यूट आहे, आणि माझी साडी पण या पिंक कलरची आहे, म्हणजे खालची बॉर्डर आणि पॅरेट ग्रीन माझी साडी. हा
क्यूट आहे, छोटा आहे, सिम्पल आहे, पण हा खूप साधा होऊन जातो. इट अगेन डिपेंड्स ऑन मम्मी की मम्मी काय बोलते. मला बस काढून ठेवायचं आहे अकॉर्डिंग टू इट. हा आता माझा सर्वात फेवरेट आहे, पण हा तुटला. हा सर्वात फेवरेट आहे. जर आता जिंदा असता ना डेफिनेटली गेला असता, पण हा तुटला. मी हा नाही घालू शकत. हा आता मी तोडला नाही आहे, हा मम्मीकडनंच काढते मी तुटला, आणि हे मम्मीने पण ॲग्री केलेलं आहे. तर मला ओरडा नाही पडणार. याचे 2 क्यूट कानातले आहेत, हे मम्मीने असे लावलेत ते हरवायला नको म्हणून. हा माझा सर्वात फेवरेट हार होता, बट अनफॉर्च्युनेटली त्याचा साखर थोडासाच होता, तो तुटला बिचारा. हा पण तुटला, पण आय थिंक वी कॅन फिक्स दिस. हा पण मला आईनीच आणलेला, आणि तो पाठचा जो तुटला तो पण मला आईनीच आणलेला. हा पण मला आईने आणला आहे. हा पण चांगला आहे, पण हा मी वेअर नाही करू शकत, कारण की हा त्या पिंक बरोबर हा खूप डार्क आहे. नाही, हा लाईट आहे की डार्क आहे, पण हा मॅच नाही होत. आणि माझी साडी पूर्ण पिंक नाही आहे जे मी ही घालू. हा पण तुटला आहे, पण याला मी फिक्स करू शकते. मम्मी जिंदा मी करू शकते. आणि आत्तापर्यंत मी एक पण काढला नाही आहे. मी बस तुम्हाला माझी ज्वेलरी दाखवत चालली आहे. काय करू, मला आवडतं ज्वेलरी दाखवायला. हा एक असू शकतो, तो जाऊ शकतो. परत त्याच्यामध्ये गुंतागुंती झाली आहे. एवढा गुंता माझ्या केसात नसेल होत जेवढं माझ्या ज्वेलरीत होत. हे कानातले आहेत बाय द वे. मम्मी हे असे लावून ठेवते कारण की ते हरवतात. 1 मिनिट, हे उलटं घातलंय मी, सॉरी. नाही सरळ. सो हा असा आहे, पण हा मला नाही आवडला. इट डिपेंड्स ऑन मम्मी. मम्मी काय बोलणार. तुम्हाला माहिती आहे, हा मी एकदम प्रीमियम स्टोअरमधनं ब्रेसलेट घेतलेला. हा रिअल चांदीचा आहे, आणि हा माझ्याकडून तुटला. भले मम्मी काय बोलली नाही, कारण की तेव्हा 4 की 5 वर्षाची होती, आणि मी आत्तापर्यंत सांभाळून ठेवला. मला तर काहीच समजत नाही आहे, कारण की याच्याकडे एवढा ढिगारा आहे, आणि त्या समोरच्या कबटमध्ये अजून आहेत, म्हणून मी हे सिलेक्ट नाही करू शकत. हे सिलेक्ट मम्मी करेल. सी, दिस इज द प्रिटिएस्ट थिंग आय हॅव गॉट. इट्स लाईक दिस. ह्या ज्वेलरी मी खूप घेतल्या आहेत, कारण की माझ्या स्कूलमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन खूप व्हायचं. तेव्हा ना मम्मी मला हे घ्यायची, किंवा दीदीचं मी घ्यायची. तर दीदी मला, म्हणजे दीदी पनवेलला राहते, तर दीदी मला एवढं देऊ नाही शकत तिकडून, म्हणून मम्मी इकडून बॉरो करायची या फिर घ्यायची. तर जेवढे पण घेतलेत ना हे सगळे लहानपणाचे, आत्ताचं काहीच नाही आहे. असंच क्यूट. हे याचं नाही आहे, हे सॉरी, हे हाताचं आहे. हे हाताचं कधी असं नसतं, हे मला माहिती आहे, बट आहे ते. ही याच्यात एक लिपस्टिक पण आहे. ही माझी बड्डेची गिफ्ट आहे मला माझ्या फ्रेंडकडनं, ज्याची म्हणजे तिची मम्मी असे हे सेल करतेस कॉस्मेटिक्स. सो दिस इज द क्यूट वन. मला हा खूप आवडतो, बट आय कांट वेअर दिस. माझी साडी ती हायच नाही. हा तर माझा मोस्ट फेवरेट. मी तर हे याला याच्यावर पण घालून फिरू शकते. कोणी मला काही पण बोलवा, डोंट माइंड. हा एक खूप क्यूट आहे. हा हँडमेड आहे. केरलावरनं आणलेला पप्पाच्या आत्याने, म्हणजे माझ्या बायाची आणि आजीने आणली. दिस इज टू क्यूट, पण हा खूप सिम्पल आणि छोटा वाटतो, आणि हा मला होत पण नाही. हे माझ्याकडनं होणार नाही. मम्मी, यू कॅन ओनली डू दिस. ए वा, हा खूप क्यूट आहे. पण मी हे घालणार नाही, कारण की हा लुक मला नाही आवडला. पण हा खूप क्यूट. हे ना असे पूर्ण एक ठुशीसारखं असते ना, हे पूर्ण तर मी घालत असते. बट ही अशी चेनसारखं आहे ना, तर हे सिम्पल, आणि हे एवढं फुटलेलं मला नाही आवडायचं. सो हे मम्मी शोधेल. तर हे आय कॅन्ट डू एनिथिंग. Now it's time for Jhumkes, which
इज माय फेवरेट पार्ट एव्हर. एवढे सगळे झुमके तर माझे नाही आहेत, मला तर हेच कानातले आवडतात. मला आवडतात झुमके, पण मी घेत नाही कारण की मी घालतच नाही, कारण मी स्कूलमध्ये मला अलाउड नसतं. तर हे सगळे झुमके मुलीचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये 2-3 माझे कोणते आहेत. हे ब्लॅक आणि हे व्हाईट माझं आहे. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे 4 माझे आहेत आणि हे बो माझे आहेत. बाकी सगळं मम्मीचं आहे. म्हणजे अजून मम्मीकडे आहेत, ॲज आय टोल्ड यू समोरच्या कबर्डमध्ये आहे, पण मी आता ते पसारा काढणार नाही आहे. हा एक माझा आहे. मम्मी लॉंग झुमकेस, बट सिया ते सगळे झुमके असे खेचून तोडून देते. सो मम्मी आजकाल नाही. आणि याच्यासोबत ना मला एक क्यूट थिंग भेटली आहे, ही चेन. माझ्याकडे ना एक पण चेन टिकत नाही. ही दुसरी चेन आहे जी माझ्याकडनं टिकली आहे. आधीची पण टिकली होती, पण त्याचा कलर गेलेला, म्हणून मी रिअल चेन कधीच नसते घेत. आय नो हे तुटून कुठे पण पडून जातात. काय घालू मी, काय पागलसारखी बडबडत बसले तुमच्यासोबत. आय वॉन्ट टू डिसाईड दॅट व्हॉट आय एम गोइंग टू वेअर. तर माझ्याकडनं 2 ऑप्शन्स आहेत. मला ना ते झुमके घालायचे आहेत या फिर कॅज्युअलवाला. छोटा नाही पहनना है मेरे को. सो वन इज दिस, पण ही नाही घालणार मी. खोलल्याच माझी नजर याच्यावर गेली, विच काइंडली गोज विथ माय नवारी. इज दिस ग्रीन एंड पिंक वाला. जा रहा है कौन देखने वाला, इट्स कौन. सो दिस इज द फाइनल दैट आई एम गोइंग टू वेयर दिस. इट्स टू क्यूट मैन. आणि याच्यानं आवाज पण येतोय बघा. आणि आत्तापर्यंत जे सिल्वरवाले आहेत ना, त्याच्यामध्ये माझं सर्वात फेवरेट 2 आहेत. पण सर्वात जास्त ना हा वाला मधलेवाला. हा वाला नाईस, बट हे खूप हेवी होतात. माझे कान असे खाली येतात. आय ऑल्सो लाईक टू वेअर दिस. हे मी घातलं पण आहे गुढीपाडव्याच्या दिवशी, पण तेव्हा मी ब्लॉग नव्हता करता. दिस आर टू क्यूट वन. हे मी डेली यूज नाही घालू शकत, कारण की हे असे लॉंग्स माझ्या स्कूलमध्ये लावून नसतात. माझ्या स्कूलमध्ये फॅन्सी इयरिंग्स अलाउड नसतात. माझ्या स्कूलमध्ये असे लटकणे अलाउड नसतात. माझ्या स्कूलमध्ये पर्ल्सवाले जे असतात ते अलाउड नसतात. दिस असे नॉर्मल अलाउड असतात. हा रिअल डायमंड आहे. हे झुमक्या तर डिसाईड केलं आहे, बस एवढंच डिसाईड करायचं होतं मला, नथिंग एल्स. हां, मला तुम्हाला ना माझ्या नेलपेनचा कलेक्शन दाखवायचं आहे. आता मी सगळं कटके तर आजच दाखवते. तर मी ना आता समर सुरू झाला ना, मी माझी नेलपेन ना फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण की समरमध्ये सुकून जाते. हे फ्रीज मॅग्नेट इज मेड बाय मिया. दिस इज वडापाव, दिस इज एग चॉकलेट नटेला, सॅलड अँड पिझ्झा. मी नटेला का बनवला आहे, कारण की आय हॅव नटेला अँड वन मोर थिंग, उसका बड़ा ब्रदर बिग नटेला. सो दॅट्स वाय इज. आणि माझ्या फ्रीजमध्ये ना एक क्रेझी गोष्ट पण आहे. मँगो सीझनचे फर्स्ट मँगो जे मी काल खाल्ले. हां, तुम्हाला माझ्या नेल पेन कलेक्शन बघायचं. माझ्याकडे ना आधी खूप होते, लाईक एवढे होते ना, लाईक 23 होते समथिंग, 23 या 22. पण 20च्या खाली एक पण नेल पेन नव्हती माझ्याकडे तेव्हा. 20च्या वरतीच होते ना. मी एक आता हे माझ्याकडे 11 आहेत आता करंटली. आय शो यू द शेड. दिस इज लाईक द मरूनिशवाला. दिस इज द ट्रान्सपरंट कोट. दिस इज डार्क वर्जन आहे याचा. दिस इज लाईक ऑरेंजिश.
This is yellow, mustard yellow. This is again transparent but matte वाला है. Then this is pastel blue. This is sky blue. This is peach. This is pink. And this is maroon, red, whatever you want to call it. मेरे टोटल 11 आहेत. सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. त्याकडे 23 नेल पेन्स होते. 23 होते शाळेत. 23 नेल पेन्स होते. पण ना ॲज ऑल इयर माझे बाबा, ग्रँडपा आणि ग्रँडमा म्हणजे माझे आई आणि बाबा दरवर्षी समरला गावाला जातात आणि तेव्हा मी माझं पूर्ण बोधा बिस्तार घेऊन खाली जाते, कारण की तेव्हा माझाच रूम असतो. आणि मी गेली आणि मी तेव्हा मी कधी 4th-ला 5th-ला होती. मला कधी आयडिया नव्हती की नेल पेन समरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे असतात, नाहीतर ते सुकून जातात. आणि मी असंच ठेवले आणि म्हणले आयुष्यात मला नेल पेंट लावायची आहे. ते लोक लावतात, मी पण म्हणून खुललं. सगळी नेलपेंट सुकली आहे. एक नेलपेंट सुकली आहे. दुसरी बॉटल खोलते, खुलतच नाही. तर त्या मम्मी बोलली ती सुकली आहे, ती खराब झाली आहे, टाकून दे. आणि यावर्षी पण मला लक्षात नव्हतं की नेलपेंट फ्रीजमध्ये ठेवायचे. तर मम्माकडे मी यांचे की फ्रीजमध्ये नेलपेंट म्हणलं का ठेवायचे आहे. मग बोलते समर आता सुकून जाते. म्हणलं नाही, मला गेल्या वर्षीसारखी मिस्टेक बिलकुल नाही करायची आहे. म्हणून मी या वर्षी मी फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत. Clap for me guys. I had done very big job. So I hope that you have liked the video, vlog, whatever. Please subscribe to my channel. Please like, share, comment, subscribe, everything what you can do for me. Stay tuned. Bye bye. Shit.